मित्रांनो, जय शिवराय. राज्यपाल महामहिम केसरीत आपण आणि आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस म्हणता येईल. या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुठल्याच खेळावरती इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक एकत्र आले नव्हते आणि आज जवळपास हा आकडा ओलांडला गेला. 3 ते 4 लोक एकत्र आले आणि ते फक्त मथुर आणि लखनच्या गटाच्या वेळेस. अजूनही गर्दी चालू आहे आणि या गर्दीत काही व्यावसायिक जडलेले, काही व्यावसायिक नव्यानं या बैलगाडा क्षेत्राच्या निमित्तानं बाहेर येत आहे. तर अशातच एक महिला, एक ताई आपल्यासोबत. तर भजे, वडापाव, नाश्ता याचं एक दुकान चालवत आहे. त्यांच्याशी बातचीत करू आपण. या इकडने. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव प्रगती योगेश थोरात. बरं, कुठले राहणार? आम्ही स्वस्तिक सिटी गट नंबर 6 राहणार. बरं, किती वर्ष कोण व्यवसाय? आम्ही 2 वर्षापासून व्यवसाय करतो, पण मी तो फर्स्ट टाइम लावले. पहिल्यांदा लावला? हो. मग कसं कळालं तुम्हाला? ही आयडिया मला माझ्या धीराने दिली. बरं, काय करतो ते? त्यांचं अँड ऑमलेटचंच गाडा आहे. बरं, हां त्यांनी लावला होता अगोदर? हां. काय शिक्षण झालं तुमचं? माझं B.Com कम्प्लीट आहे. बरं. M.Comला सध्या ॲडमिशन आहे. आणि मिस्टर? ते इंजिनियर झालेले. इंजिनियर आहे, B.Com आहे. हां. आणि नाश्त्याचा गाडा चालवत आहे. पण हा नाश्त्याचा गाडा फक्त इव्हेंट म्हणून करता तुम्ही की बाकी? नाही, हा ओके ओके. बरं बरं बरं. एक आमचं पाणीपुरीचं पण आहे. हां, हां, मी पाणीपुरी चालवते स्वतः. खऱ्या अर्थानं जाऊबाई मित्रांनो, पाणीपुरी म्हणून सिडकोमध्ये. उच्च शिक्षित आहे दोघंही, नवरा बायको. आणि उच्च शिक्षित असताना या व्यवसायात कुठं लाज न बाळगता आज हा व्यवसाय करताय. आज किती व्यवसाय झाला? किती अंदाजे पैसे मोजले नसेल तुम्ही? नाही, मोजले तर नाही आणखी झाले असते. आतापर्यंत कुठं कुठं म्हणजे बाहेर कुठल्या क्षेत्रात स्टॉल लावलेली तुम्ही? सध्या तरी इथंच लावलं आहे. एक पाणीपुरीचं, एक अंडा ऑमलेटचं आहे. ते आमचं रेग्युलर आहे. इथं फर्स्ट टाईम आलो आहे आम्ही. बरं. कधी लग्न झालं तुमचं? आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाले. एक उच्च शिक्षित आहे, ह्या गोष्टीची लाज नाही वाटत? सर, आपल्या बिझनेसची कुठं लाज असते का? तेच सांगा लोकांना, कारण की तुम्ही करताय, लोकांनी केलं पाहिजे. नाही, नक्कीच. आज 10 ते 15 हजार रुपयाचा व्यवसाय अपेक्षित आहे तुम्हाला या जागेवरती. कसं वाटतं हे क्षेत्र? कसं वाटतं आज? ठीक आहे, तुम्ही व्यावसायिक म्हणून बघताय, तुम्ही व्यवसाय म्हणून या गाडीवरती आहात, समजा लोकांना खवय म्हणून पुरं पडताय, पण कसं बघता बैलगाडा क्षेत्रात? बैलगाडा क्षेत्र आज तुम्ही त्या मैदानात आहे. आज बैलगाडा क्षेत्र म्हणून तुम्ही या जागेवरती आहे आणि तुम्हाला प्राधान्य मिळालं त्या क्षेत्रामुळं. नाही, आता हे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ आहे, निगडीत खेळ आहे. नाही, हां तेच ना मग. आणि आता आम्ही तर आता फर्स्ट टाइमच इथं आलो. आधी तर काय माहिती नव्हती या बैल गोष्टी. पळताना बघितले? आता इथनंच टाइम नाही मिळाला तर बैल पळताना घरी जाऊन लाईव्ह म्हणजे जे व्हिडिओ पडलेले ते बघा नाही, नक्की. ते तर बघूच आम्ही नक्की. पण काय सांगाल तरुणी जे व्यवसायात नाहीये, जे चुकीच्या वळणाकडे आहे, जे आजही रोजंदारीला वंचित आहे, त्या लोकांसाठी काय सांगाल? नाही, माझं तर एकच म्हणणं आहे की प्रत्येकाने फक्त बिझनेस करावा. कसं आहे, बिझनेस हा एक असं गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण एकदा एफर्ट्स घेऊन बघावं. त्याच्यामध्ये मग आपल्याला ऑटोमॅटिकली प्रॉफिट हा, म्हणजे आधी स्टार्टिंगला तर लॉस होणारच, हे पण आपण माहिती ठेवायची. नंतर आपल्याला ऑटोमॅटिक प्रॉफिट मिळणार. फक्त एक म्हणजे पूर्ण मन लावून, एकदम जास्त पूर्ण मन लावून जर तुम्ही हे काम केलं, तुम्ही याच्यामध्ये पण भरपूर पुढे जातात. म्हणजे तुम्ही एक 20 हजाराची नोकरी करण्यापेक्षा उत्तम, मला तर तेच वाटतं की तुम्ही हे करावं, एक आपल्या स्वतःचा बिझनेस ओपन करावा. काही आता दिवसेंदिवस या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती होत आहे आणि असे जे मैदान आहे ना, इथून पुढे भरत राहणार आहे. तर तुमची सेवा ही कायमस्वरूपी चालत राहावं, कारण की हे क्षेत्र असं आहे, एखाद्याला वरती नेण्याचा प्रयत्न केला, आज तुम्ही असं आहे ना, तर पुढच्या एका वर्षात कुठं जाल. कारण की हे बैलगाडा शर्यत क्षेत्रातले जे मंडळी आहे यांचं प्रेम भेटलं तर भरभरून भेटलं. नाही, तसं तर खरंच खूप प्रेम भेटलं. आम्ही फर्स्ट टाइम लावला हा गाडा, त्या मानाने तर सगळ्यांचं खूप भरभर प्रेम मिळालं. म्हणजे आमच्या इथली क्वालिटी, टेस्ट वगैरे सगळं काही. आता आम्हाला तरी वाटलं की इथं कुठलीच बाई दिसत नाही आणि मी एक करते म्हणून, बट मला म्हणजे आधी भीती वाटली या गोष्टींची, पण नंतर आता तर खूप बरं वाटतंय की खरंच बिझनेस तर केलाच पाहिजे. हां, आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला आहे. वाईट नजरेनं कोणी बघा? नाही, कोणीच नाही. तसं तर कुठे इथं भेटलं नाही आणखी. नक्की. काही नोकरीचा विचार केला नाही तुम्ही? नोकरीचा विचार केला सर मी, पण मग झालं कसं की मी
बँकिंगचं म्हटलं बरं. तर बँकिंग करावं बँकिंगच्या क्षेत्रामध्ये. मग नंतर त्याच्यानंतर मी टॅली पण झालेलं आहे माझं. बरं. MS ऑफिस, MS वर्ड ते सगळं झालेलं आहे. पण सगळ्याच्यातून फक्त मिळून किती मिळणार? 30,000 पेमेंट मिळणार आहे. त्याच्यामध्ये 10,000 ते 15,000 आपला खर्च असणार आहे. बरोबर 5-1,000 रुपये गाडीचं पेट्रोल असणार आहे. बरोबर. उरता फक्त 5-1,000 तर ते लहान म्हणजे माझा मुलगा आहे 2 वर्षाचा, त्याला मग आता कसं पुरे पडणार सगळ्या गोष्टी ना. ही आत्ताची नोकरी. मग म्हणून मी आता यावरच जरा जास्त लक्ष दिलं. बरं. चला ऑल द बेस्ट तुमच्या कामाला. पती पत्नी दोघंही तुम्ही मेहनती आहे आणि कुठंतरी यांच्या कष्टाला फळ मिळो. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील लोकांना विनंती राहील, या ताईंचा स्टॉल जिथंही बघा पुढच्या वेळेस या मैदानात ठीक आहे, आता हा व्हिडिओ लेट पडेल पण पुढच्या वेळेस या ताईंचा स्टॉल बघाल तर नक्की व्हिजिट करा आणि ताईच्या हातांची आणि पाहुण्यांच्या हाताची चव नक्की एकदा घेऊन बघा. अशाच महिला उद्योजक महिला उद्योजक या क्षेत्रात येत आहे आणि बैलगाडा क्षेत्र असं आहे एकमेव की या क्षेत्रामध्ये महिलाच नव्हे तर तरुण मुलं देखील चांगल्या पद्धतीने उद्योग करत आहेत. धन्यवाद. एक ताई आहे त्यांना भेटूया. या ताई नमस्कार. एकटेच बसला तुम्ही? ठीक आहे घ्या हातात घ्या. बोला लाईव्ह चालू आहे. बोला काय नाव तुमचं? काय नाव? किरण मिसाळे. हां किरण मिसाळे, कुठल्या राहणार? बजाजनगर. लाजताय तुम्ही खऱ्या अर्थानं. अहो सोशल मीडियावरती नरेंद्र मोदींनीच सांगितलं, पंतप्रधानांनी सांगितलं की इन्स्टावरती ऍक्टिव्ह व्हा सगळे आणि तुम्ही लांब जाताय त्यापासून. चालेल. हां बोला बसून घेऊ आपण. ताईनी सगळंच ठेवलं. हे भोंगे ठेवले, साप ठेवला, खेळणे ठेवले आणि पोंगे कुरकुरे पण ठेवले. ताई किती दिवसापासून व्यवसाय? 10 वर्ष. 10 वर्षापासून. जवळ पकडा त्याला. 10 आणि वर्ष. एकटाच करता तुम्ही व्यवसाय? नाही, दोघं पण कर. कुठं आहे मग मिस्टर? मिस्टर त्या कॉर्नरला आहे. त्यांनी पण शॉप लावलं? हां. बरं. गर्दी कमी आहे तुमच्याकडं? हो. मग सावलीला काहीतरी करायचं वरतून? आहे ना छत्री, पण आहे. नाही होते हे होते म्हणून नाही लावलं. घरी कोण कोण असतं? 4 जण आहे. 2 चौघं जण. मुली आणि आम्ही दोघं. किती वर्ष पाहून म्हटलं व्यवसाय? 20 वर्षापासून. 20 वर्षापासून हाच व्यवसाय करता? हाच करतो. मग हे सगळं घरी बनवता तुम्ही? हो. चिक्की असेल किंवा हे पोंगे नाही, वगैरे? पोंगे, शेंगदाणे अच्छा. हे सगळं घरी बनवतो. बरं. आजच्या दिवशी किती व्यवसाय झाला? आता साधारण एक 3:30-4 वाजले असेल. आता किती व्यवसाय झाला असेल? आज नाही झाला एवढा. नाही रोज झाला. मार्केटला होतं, भाजी मार्केटला माझा बरं. तेवढा, पण इथं नाही झाला. इथं न होण्याचं कारण बघू इकडं. इथं न होण्याचं कारण काय माहिती आता. इकडे सर्व मोठे माणसंच आहे ना. माझा व्यवसाय लेकरांचा आहे सर्व. त्याच्यामुळे म्हणजे भाजी मार्केटला लेकरं असतात आणि त्या लेकरांमुळं कुठंतरी ताईंचा व्यवसाय होतो. पण आज खरंच म्हणजे जी परिस्थिती ती सांगितली तुम्ही, थोडासा व्यवसाय बदला पुढच्या वेळेस. चालेल, बदलू. आणि जे लोकांना पाहिजे हा बैलगाडा शर्यतीचा खेळ आहे. आणि शेतकरी येतात सगळे. शेतकरी हे पोंगल नाही बघत. नाही बघत. आपल्या शेतकऱ्यांना कसं लागतं? खिचडी, डाळ भात. मक्याचे कणस वगैरे लागतं, ते घेऊन येऊ पुढच्या वेळेला. तुमच्या समोर स्टॉल आहे हो तो याचा आहे मक्याचा. हो. तिथं गर्दी. आता ते तुम्ही एकट्या बसलेले होते म्हणून मला वाटलं की तुमच्याशी बोलावं. चालेल, काय हरकत नाही. काय सांगाल प्रेक्षकांना? काय सांगाल या बैलगाडा शर्यती बघायला आलेल्या लोकांना? काय सांगाल? काय सांगायचं. नव्यानं आले तुम्ही? पहिल्यांदा आले? पहिल्यांदाच आलेले. चला ताईंना शुभेच्छा देऊ आणि ताईंना प्रेम द्या. ताईच्या स्टॉलवरती या आणि खरेदी करा ताईकडून. धन्यवाद.